हाय हॅलो नमस्कार, मी मीना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या ब्रँडचं नाव आहे RK म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी. आणि आज मी इथे एक इनविजिबल नेकलेस बनवते. ॲक्च्युली मकर संक्रांतीनिमित्त माझ्याकडे बल्क ऑर्डर होत्या याच्यासाठी, इनविजिबल नेकलेस आणि इनविजिबल मंगळसूत्रासाठी. तर त्याच्यातलंच एक मी तुमच्याशी शेअर करते. तर इथे मी गिअर वायर घेतले. आता गिअर वायर म्हणजे काय, तर अशा प्रकारे येते, पाहू शकतात. याच्यामध्ये असतं काय की याच्यामध्ये तार असते आणि त्याच्यावरती हे प्लास्टिकचं कोटिंग आहे जे वर आहे ते, त्याच्यामुळे या गिअर वायरचा कलर जात नाही. आणि सध्या याचे नेकलेस खूप ट्रेंडमध्ये आहेत, खूप म्हणजे खूपच ट्रेंडमध्ये आहेत. सो कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. ते बघून तुम्ही इझिली बनवायला शिकू शकतात जर तुम्हाला ज्वेलरी बनवायची आवड असेल तर. तर ही जी गिअर वायर आहे ती मी नेकलाईनच्या मापाने घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी हा फिश हुक आहे तो ॲड करून घेतला आहे आणि एक लॉक बीड टाकून घेतला आहे. आता इथे मी परत एक लॉक बीड टाकते. हे राहिलंच. हे जे आहेत हे ब्लॅक कलरचे क्रिस्टल मोती आहेत आणि हे जे आहेत हे जॅपनीज पर्ल आहेत माझ्याकडे. तसंच हा इथे एक मध्ये पेंडंट यूज करायसाठी हा लक्ष्मी कॉईनचा पेंडंट घेतला आहे मी. आता इथे माझ्याकडे 2 प्रकारचे लॉक बीड आहेत. तर हे जे आहेत हे प्रीमियम क्वालिटीचे मायक्रो पॉलिश आहेत. हे मी जास्त करून प्रीमियम जी ज्वेलरी असते, कोणाची ऑर्डर असेल तर त्याच्यामध्ये यूज करते. आणि हे जे आहेत हे आपले रेग्युलर आहेत. तर सध्या मी इथे हे वालेच यूज करणार आहे. तर याच्यामध्ये मी ऑलरेडी हुक अटॅच करून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये मी एक लॉक बीड टाकला आहे. का टाकला आहे त्याचं पुढे पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक हा जो ब्लॅक कलरचा क्रिस्टल आहे तो टाकून घेते. त्याच्यानंतर मध्ये मला जॅपनीज पर्ल हवा आहे, तो टाकून घेते. खूप सिंपल आहे कसं बनवायचं ते. आणि हा नेकलेस जो आहे तो इंडो वेस्टर्न दोन्ही आउटफिटवरती जातो. सध्या खूप म्हणजे खूपच ट्रेंडमध्ये आहे, हे पाहू शकतात. मी ज्या बल्क ऑर्डर घेतल्या होत्या त्याच्यासाठी मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. त्याचा व्हिडिओ मी इथे अपलोड नाही केला यूट्यूबवरती, पण तो लवकरच मी अपलोड करेन. हे पाहू शकतात. मला अशी काहीशी डिझाईन क्रिएट करायची. आता याच्यानंतर मी इथे आणखीन एक लॉक बीड टाकणार आहे. असं परत आणखीन एक मी लॉक बीड टाकून घेते. म्हणजे इथे मी 2 टाकले आणि ते नंतर आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर परत एक ब्लॅकवाला जो हा क्रिस्टल मोती आहे तो, त्याच्यानंतर एक व्हाईट आणि परत हा एक टाकून घेतला आहे. परत एक ब्लॅक टाकायचा आहे. त्याच्यानंतर लॉक बीड. इथे एक साईडचे माझे मोती जे आहेत ते टाकून झालेले आहेत. आता इथे मी फक्त एकच लॉक बीड टाकलं आहे. त्याच्यानंतर इथे मध्ये आता आपलं हे पेंडंट येणार आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा जी ही हुकची साईड असते ती नेहमी आपली राईट साईडलाच आली पाहिजे. कारण आपण जेव्हा हे वेअर करतो तेव्हा आपल्याला हे इझी पडतं राईट साईडने घालायला. तर लॉक बीड मी काढला आहे ॲक्च्युली. इथे हा जो पेंडंटचा होल आहे तो खूप मोठा आहे, त्याच्यासाठी मी तो काढला आहे. आणि इथे सेम या साईडला मी असेच मोती टाकून घेते. इथे आपला हा जो लॉक बीड आहे तो इथे लॉक झालेला आहे. त्याच्यानंतर आपला दुसराही झालेला आहे. आता एक साईड आपली लॉक झाली. आता आपल्याला ही दुसरी साईड करायची आहे. पाहू शकतात तुम्ही, मेजर घेऊन करू शकतात. तर मला केवढं हवं त्याचा मला अंदाज आहे, सो मी तसं करणार आहे. हे पाहू शकतात. हे असं. आता परत आपल्याला या साईडने असं पकडायचं आहे. इथे हे जे लॉक बीड आहेत
हे इथे त्यांची लेंथ सेम पकडायची आहे. परत असं करून ही माझी मला सोपी वाटते पद्धत, तसं मी करते. इथे प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक साईड प्रेस झाली की दुसरा मोती हलत नाही वरचे. सो इथला इथे प्रेस झाला. आता सेम असंच पुढे करायचं आहे. पाहू शकता तुम्ही दोन्ही एकाच लेंथमध्ये आले, दोन्ही लाईनमध्ये. आता सेम इथे करून घेते मी. तुम्ही बिगनर असाल तर तुम्ही प्लीज मेजर घेऊनच मेजर टेपच्या सहाय्याने करा. हे पाहू शकतात. आता हे आपल्याला जे आहेत हे व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते हलणार नाहीत इकडे तिकडे. हे असं खूप पटकन होतो हा नेकलेस. हे पाहू शकतात अगदी 5 मिनिटामध्ये आपला हा बनवून झालेला आहे. हा बघा, हा आपला नेकलेस इथे रेडी आहे. हा फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की ही जी गिअर वायर आहे ती कुठेही अशी फोल्ड करायची नाही, कारण ज्या जागेवर फोल्ड होईल ती तशीच फोल्ड राहते. त्याच्यामुळे याची जरी आता मला पॅकिंग करायची आहे तर मी अशी पॅकिंग करणार. असं मध्ये एक राऊंड टाईप मी करून घेणार असं, आणि नंतर पॅकेटमध्ये मी हे भरणार आहे. हे पाहू शकतात. इथे मी खाली ठेवते म्हणजे तुम्हाला दिसेल असं, कारण ते ओपन केल्यानंतर आपोआप ओपन होतं. हे असं पॅक करताना मी असं पॅक करून देणार असं, कारण हे जर इथे कुठे असं जर फोल्ड झालं इकडे कुठे तर तो फोल्ड तसाच राहतो. आणि आता मी माझ्याकडे ज्या ऑर्डर होत्या त्याच्यामधले काही नेकलेस मी तुम्हाला दाखवते. दिस इज आवर ब्रँड. ही माझी ऑर्डर आहे. सो मी हे काल बनवून घेतले आणि याची आपल्याला पॅकिंग मला करायची आहे. हे पाहू शकतात. हे 3 डझन आहेत. लोटसमध्ये आहे याचं पेंडंट. मी आता हे पॅक करायला घेते. इथे पाहू शकतात याची आणि याची लेंथ जवळजवळ सेमच आहे. नेक लाईनलाच हे खूप छान वाटतात. हे पाहू शकतात. 2 दिवस जागून मी हे बनवलेत. माझ्याकडे ह्या अशा पॅकिंग बॅग आहेत. आणि हे कस्टमरला ॲक्च्युली आज हवे होते, परंतु ते आज बाहेर गेले, त्याच्यामुळे त्याने सांगितलं आज नको, मला उद्या पाठवा. तर याची मी पॅकिंग कशी करते बघा. हे असं फोल्ड केला मी, जस्ट याच्यामध्ये टाकायचं आपल्याला. हे असं बघा किती छान वाटतंय ते. आता मी हे पॅक करून घेते. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन जॉईन झाले असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपला जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईकही करा. ही अशी पॅकिंग करून घेणार आहे ती. पाहू शकतात. आता मला एवढे सगळे पॅक करायचे आहेत, तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. थँक्यू. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.